नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या एरंडवणे भागातील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आघाडीचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांनी कोथरूडमधील एरंडवणे भागात काढलेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या पदयात्रेत दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या पदयात्रेस सकाळी 10 वाजता खिलारेवाडी येथून प्रारंभ झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. कदम यांच्या समवेत यावेळी पदयात्रेत माजी उपमहापौर, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक चंदू कदम, स्थायी समितीचे माजी सभापती बाबूराव चांदेरे, शिवामंत्री सनी मानकर, राजा साटम, गोविंद थरकुडे, लक्ष्मण धोत्रे, सुरेश लांडे, श्याम मानकर, शिवा काळे, करण खामकर तसेच जयश्रीताई यादव, मयुरी मोहोळ आदी होते. खिलारेवाडी येथून प्रारंभ झालेल्या या पदयात्रेत प्रारंभी विश्वजित कदम यांनी खिलारेवाडी तरुण मंडळाच्या गणेशाची पूजा करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर डॉक्टर विश्वजित कदम यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. तसेच मार्गावरील अनेक मंडळांचा सत्कार स्वीकारला. त्यानंतर ही पदयात्रा भालेकर चाळ, कलिंग हॉटेल मार्गे वैदुवाडी, एरंडवणे गावठाणात आली. तेथे विश्वजित कदम यांनी दिवंगत माजी नगरसेवक राजमंत्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही पदयात्रा महादेव मंदिरामार्गे 3 चाळ, 10 चाळ आदी वस्तीत गेली. तेथे ठिकठिकाणी डॉक्टर विश्वजित कदम यांचे सुवासिनीने औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर ही पदयात्रा दीनानाथ मंगेशकर इस्पितळावरून पटवर्धन बाग परिसरात आली आणि तेथून पांडुरंग कॉलनी, मोकर वस्ती आणि खामकर चौकातून गणेशनगर, ओटा वसाहत येथे गेली आणि दुपारी स्वर्गीय मीनाताई ठाकरे नगर येथे या पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत सामील झालेले हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्त घोषणा देत होते. तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना स्वतः डॉक्टर विश्वजित कदम अभिवादन करत होते. या पदयात्रेच्या वेळी अवघा एरंडवणा परिसर काँग्रेसमय झाला होता. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी मोटारींवरील 3 प्रचार रथ तयार करण्यात आले आहेत. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी मोटारींवर तयार करण्यात आलेल्या 3 प्रचार रथांचे उद्घाटन आमदार विनायक निमण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, डॉक्टर विश्वजित कदम आणि आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. छाजेड म्हणाले, डॉक्टर कदम यांच्या पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारासाठी तयार करण्यासाठी आलेले रथ शहरातील 6ही विधानसभा मतदारसंघात फिरणार आहेत. केंद्रातील यूपीए सरकार आणि राज्यातील आघाडी सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. प्रचाराने आता अत्यंत चांगल्या प्रकारची उंची गाठायला सुरुवात केली आहे. आता आमच्याजवळ 7-8 पदयात्रा झालेल्या आहेत. शहरातील 20 प्रभाग त्या ठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून उमेदवारांनी संपूर्ण लोकांपुढे गाठी घेतलेली लोकांच्या. त्याशिवाय आमची पथनाट्य चाललेली आहेत, महिला मेळावे चाललेले आहेत आणि नंतरच्या काही त्या ठिकाणी सभा चाललेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आज लोगावला सभा आहे. आता लोकसभांना मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. त्याच्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात महिला मेळावा, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे आणि मग देशातले ज्येष्ठ नेते येतील त्यांच्या सभा, अशा प्रकारे त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम आहे. आणि 2 मुद्दे महत्त्वाचे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की कोणत्या विचारसरणीच्या लोकांना तुम्ही निवडून देणार. या ठिकाणी सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व समावेशक असणाऱ्या धर्मनिरपेक्ष व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी साथ देणार आहात का समाजामध्ये फूट पडणाऱ्या जातीवादी शक्तीला तुम्ही साथ देणार आहात. आपल्याला पुण्याचा विकास आहे. काँग्रेसने आजपर्यंत पुण्याचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर आणि हा विकास सातत्याने निरंतर प्रक्रिया ती आम्ही पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं काँग्रेसने वाटतात. मनमोहक डिझाईन,
आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांना ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या विजयाकरता शुभेच्छा दिल्या. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते श्रीपाद ढेकणे यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख विलास सोनावणे आणि रिपब्लिकन पक्षाचे अशोक शिरोळे आदी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी कमला नेहरू पार्क येथे घेतल्या. यावेळी त्यांच्याबरोबर नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी, तसेच हास्य क्लब आणि पतंजली योग समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोळे यांनी गाठीभेटींना प्रारंभ केला. उद्यानामध्ये सकाळी फिरावयास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी शिरोळे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. सुमारे 2 तास शिरोळे यांनी गाठीभेटी घेऊन आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असल्याचं ढेकणे यांनी सांगितलं. ढेकणे पुढे म्हणाले, वडगाव शहरी मतदारसंघात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटी घेतल्या. या पदयात्रेत भाजपा शहर सरचिटणीस जगदीश मुळीक, मतदारसंघ अध्यक्ष महेंद्र गलांडे, सरचिटणीस शशिकांत कुलकर्णी, तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले, रिपाईचे नेते परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, लतिका साठे, नगरसेवक सचिन भगत, गटनेते सिद्धार्थ धेंडे, सागर माळकर, योगेश मुळीक आणि महायुतीचे सुमारे 800 कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. येरवडा परिसरातील पर्णकुटी चौकीपासून पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर पदयात्रा येरवडा, विश्रांतवाडी, शांतीनगर, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, धानोरी, टिंगरेनगर आणि लोहगाव येथेही पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेच्या दरम्यान शिरोळे यांचे महिला बचत गट तसेच विविध संस्था, गणेश मंडळे यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अनेक महिलांनी शिरोळे यांना ओवाळून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण दिवस शिरोळे यांनी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात पदयात्रा आणि मान्यवर व्यक्तींबरोबर संवाद साधला असल्याचंही ढेकणे यांनी यावेळी सांगितलं. अपंगांना बस प्रवासासाठी दिले जाणारे पास आचारसंहितेचे कारण सांगून वितरित करण्याचे किंवा त्याचे नूतनीकरण करण्याचे PMPL प्रशासनाने टाळले. आचारसंहितेचा अनावश्यक बागुलबुवा उभा करून नियमितपणे चालणारे कामकाज टाळण्यासारखेच आहे. असंवेदनशीलपणे घेतलेल्या या निर्णयाचा भाजप निषेध करत आहे आणि या विषयावर PMPL कडे दाद मागून अपंगांवर अन्याय होऊ देणार नाही, असंही ढेकणे यांनी सांगितलं. हिंदू जनजागृती समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त धनकवडीतील हत्ती चौकापासून रॅली काढण्यात आली. धनकवडी येथील 3 हत्ती चौकापासून यात्रेचा प्रारंभ झाला. धनकवडी टपाल कार्यालयामार्गे जाऊन धनकवडीचे शेवटचे बस स्थानक येथे फेरीचा समारोप झाला. यामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते, हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या फेरीची सुरुवात धर्मध्वजाच्या पूजनाने झाली. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे शहराध्यक्ष शैलेंद्र दीक्षित यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. हिंदूंच्या पारंपरिक वेशात सहभागी झालेले बाल कार्यकर्त्यांचे पथक या फेरीचे विशेष आकर्षण होते. अन्य पुरुष कार्यकर्तेही धोतर आणि सदरा हा पारंपरिक वेश परिधान करून तर स्त्रिया नऊवारी साडी परिधान करून या फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
आकर्षक बांधणी 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे। देशभरात 60हून अधिक शाखा। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या 3ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। पुण्यातील विविध प्रश्न सोडवणूक करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज दाखल केला असून प्रचाराची सुरुवात झाल्याचे 3ही उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले। शिंदे, क्षीरसागर, कदम या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून प्रचाराचे काम जोमाने सुरू केले आहेत। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आघाडीचे निमंत्रक आणि भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या 3 मतदारसंघात सभा होणार आहेत। प्रचार सभेत डॉक्टर अभिजित वैद्य, मिलिंद रानडे, मुक्ता मनोहर, वर्षा गुप्ते, वसंत साळवे, मेधा थत्ते, प्रल्हाद वडगावकर, संतोष मस्के, भीमराव बनसोडे आदी सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे। देशभरात 60हून अधिक शाखा। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमात भाजपचा प्रचार होत असून तो तातडीने थांबवावा अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे आमदार मोहन जोशी यांनी केली आहे। दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमात भाजपचा प्रचार होत असल्यामुळे ते तातडीने थांबवावेत आणि आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या कार्यक्रमांचा खर्च भाजपकडून वसूल करून रामदेव बाबांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे केली। रामदेव बाबा उघडपणे भाजपचा प्रचार करीत आहेत। आचारसंहितेतील मार्गदर्शक तत्वांनुसार प्रचाराचा कार्यक्रम करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे। आचारसंहितेच्या काळात पक्षाच्या प्रचाराचा खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्याची तरतूद आहे। त्याचेही उल्लंघन रामदेव बाबांनी केले असून त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे आमदार मोहन जोशी यांनी निदर्शनास आणले। योग गुरु बाबा रामदेव यांनी योग शिबिराच्या माध्यमातून अनेक देशातील जे राष्ट्रीय न्यूज चॅनल आहेत, देशातील अनेक भाषांच्या मधले जे लोकल चॅनल आहेत, त्या चॅनेलवरती स्वतःच्या प्रतिमेचा स्पॉन्सरशिप देऊन भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार यांचा जाहीर प्रचार त्यांनी 6 मार्च 2014 रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरसुद्धा आजच्या तारखेपर्यंत चालू ठेवलेला आहे। त्या संदर्भामध्ये
मी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त V.S. संपत आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एक लेखी तक्रार केलेली आहे की बाबा रामदेव यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नाही। निवडणूक आयोगाने जी खर्चाची मर्यादा आहे त्या खर्चाच्या मर्यादेमध्ये 24 तासाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब हा निवडणूक आयोगाला करवायचा असतो, ते सुद्धा बाबा रामदेव यांनी केलेलं नाही आहे। बाबा रामदेव आणि भारतीय जनता पार्टी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली। बाबा रामदेव यांनी फॉडगिरी केली, 420पणा केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती ताबडतोब FIR दाखल करावा। त्याचबरोबर त्यांचे जेवढे योग शिबिर आहेत, त्यांच्या जेवढ्या जाहिराती आहेत की ज्यांच्या माध्यमातून बाबा रामदेव हे छुप्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार करीत आहे तो सर्व खर्च हा भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक खर्चामध्ये ग्राह्य धरण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी केलेली आहे। एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।